विद्यार्थ्यांनो, आज आपण चौकोनाचे प्रकार या अंतर्गत पहिला जो चौकोनाचा प्रकार बघणार आहोत तो आहे काटकोन चौकोन किंवा आयत. आयत हा आपला परिचित नाव आहे. काटकोन चौकोन असं जर म्हणलं की थोडंसं आपण वेगळं वाटते की हा चौकोन कुठला आहे. काटकोन चौकोन या शब्दाचा अर्थ आहे की या चौकोनाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो. मग आयताचा हा प्रत्येक कोन काटकोन असतो, त्यामुळे याला काटकोन चौकोन म्हणतात आणि दुसरं नाव आहे त्याला आयत. आता बघा, आयत हा समोर तुमचा काढलेला आहे ए बी सी डी. याचे चारही कोन 90 अंशाचे असतात, म्हणजे काटकोन असतात. ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला काटकोन चौकोन किंवा आयत म्हणतात. आता तुम्ही म्हणसाल चौरसाचे चारही कोन काटकोन असतात, मग तो आयत आहे का? आहे. परंतु प्रत्येक आयत हा चौरस नसतो. प्रत्येक चौरस हा आयत असतो. म्हणजे आयताची व्याख्या अशी आहे की ज्याही चौकोन असेल जो कोणी, त्याचा प्रत्येक कोन 90 अंशाचा असेल तो आयत असतो. आयताचे काही गुणधर्म आहेत. आयताच्या सम्मुख भुजा एकमेकाशी एकरूप असतात. भुजा म्हणजे बाजू. आता बघा, एडी ही बाजू आहे, ही बाजू एसी शी एकरूप असेल, म्हणजे सम्मुख म्हणजे समोरासमोरील बाजू. आता ही जेवढी लांबी असेल किंवा रुंदी असेल ही तेवढी त्याची असेल. आणि एबी एकरूप डीसी म्हणजे ही या समोर असेल. ही जेवढी याची लांबी असेल ही याची लांबी तेवढी असेल. म्हणजे आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. आणि आयताचा तर प्रत्येक कोन हा काटकोन म्हणजे 90 अंशाचा असतो. दुसरा गुणधर्म आहे बघा, आयताचे कर्ण एकरूप असतात. आता आयताचं कर्ण, आता कर्ण एसी आणि कर्ण डीसी डीबी, आयताचे दोन कर्ण आहेत, एकरूप असतात. म्हणजे एसी ची लांबी जेवढी असेल, समजा एसी ची लांबी 15 सेंटीमीटर असेल तर डीबी ची लांबी सुद्धा 15 सेंटीमीटर असते. हे गुणधर्म आपल्याला, या गुणधर्मावर आधारित आपल्याला सराव संच 8.2 बघणार आहोत. त्याच्यामुळे गुणधर्म माहित असणं गरजेचं आहे की आयताच्या जे कर्ण असतात ते कसे असतात? एकरूप असतात. आणि कुठल्याही चौकोनामध्ये कर्ण किती असतात? 2 असतात. तिसरा गुणधर्म बघा, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. दुभागणे या शब्दाचा भूमितीमध्ये अर्थ असा आहे की समान दो भाग करणे. भागणे वेगळं, दुभागणे म्हणजे समान दोन भाग करणे. समजा 10 सेंटीमीटर आहे, त्याचे 2 भाग केले तर किती होणार? 5 म्हणजे 2 भाग. ते बी दुभागणे म्हणजे समान भाग करणे. म्हणजे आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. आता एसी ची जेवढी लांबी असेल, हे कर्ण एकमेकाला छेदल्यामुळे याचे समान किती भाग होतील? 2. आता हा समजा ओ बिंदू ठेवला, ए ओ एकरूप ओसी, बी ओ एकरूप ओटी किंवा डी ओ. म्हणजे हा तिसरा गुणधर्म, आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. आयताचे कर्ण एकरूप असतात आणि आयताच्या सम्मुख भुजा एकमेकाशी एकरूप असतात. हे आपल्याला हे तर पहिल्यापासून 4थ्या वर्गापासून माहिती आहे. फक्त आता आयताचे कर्ण एकरूप असतात हे आपल्याला ऍडिशन मध्ये आहे आणि आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. एवढं आपल्या आयता संदर्भात. त्याला रेक्टँगल असं संबोधलं जातं सेमीमध्ये. आपल्या इंग्रजीमध्ये जर आपल्याला केलं तर आपण रेक्टँगल म्हणजे आयत किंवा काटकोन चौकोन. आता ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक लिहून घ्या. यानंतर आपण पुढच्या चौकोनाची माहिती बघू. तर बघा, दुसरा जो चौकोनाचा प्रकार आहे तो आहे चौरस, पण याला स्क्वेअर असं म्हणतात. हा स्क्वेअर शब्द बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. आपण एखादा घर बांधला, आपण म्हणतो घर किती आहे? आपण म्हणतो 1200 स्क्वेअर फूट.
म्हणजे 1200 चौरस फूट. हा शब्द आपण स्क्वेअर फार खूप ठिकाणी वापरला जातो. स्क्वेअर म्हणजेच चौरस. चौरस आणि आयत याच्यामध्ये फरक काय बघा. चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात आणि आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणून हा चौरस आयत आहे कारण याच्या समोरासमोरील बाजू ही याच्या एकरूप आहे, याच्या एकरूप आहे. परंतु प्रत्येक चौरस हा आयत नसतो. प्रत्येक चौरस हा आयत असतो परंतु प्रत्येक आयत हे चौरस नसतो. आता थोडस आयत आणि चौरसामधले फरक म्हणजे त्यांच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि चौरसाच्या चारही बाजू एकरूप असतात. आयताचे चारही कोन काटकोन आहे, चौरसाचे चारही कोन काटकोन आहे. आता चौरसाची थोडक्यात व्याख्या बघूया. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला चौरस म्हणतात. म्हणजे चारही कोन काटकोन आहे आणि चारही बाजू जर एकरूप असेल तर त्याला काय म्हणतात, चौरस असं म्हणलं जातं, स्क्वेअर. आता चौरसावर आधारित किंवा चौरसाचे आधारित आपल्याला सराव संच 8.2 बघणार आहोत. त्यापूर्वी त्याचे गुणधर्म बघूया. आता आपल्याला 5व्या वर्गात गेलाय चारही बाजू एकरूप असतात, काटकोन चारही कोन काटकोन असतात म्हणून त्या गुणधर्माचा याच्यात समावेश नाही, ते ऍड होतात. आता महत्वाचे अजून तीन दुसरे गुणधर्म आहेत. चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. कर्ण एसी आणि कर्ण बीडी एकरूप आहे. एसी ची लांबी जेवढी असेल ती एवढी बीडी ची असणार. आयताचे सुद्धा कर्ण कसे होते, एकरूप असते. चौरसाचा कर्ण एकरूप आहे. दुसरा मुद्दा महत्वाचा आयताच्या पेक्षा वेगळा आहे. कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. आयताचे कर्ण फक्त परस्परांना दुभागले म्हणजे समान दोन भाग केले, परंतु चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार. हा एसी आणि डीबी हे जिथं छेदतात या ठिकाणी चार ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो म्हणजे काटकोनात दुभागतो. म्हणून हा त्रिकोण पाहिला तर काटकोन त्रिकोण कारण 90 अंश. हा त्रिकोण काटकोन त्रिकोण हा 90 म्हणजे चारही काटकोन त्रिकोण तयार होतात. चौरसाचे दोन कर्ण काढले की काटकोन त्रिकोण किती तयार होतात, 4. अशा प्रकारे म्हणजे महत्वाचा गुणधर्म कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. आयताचे कर्ण परस्परांना फक्त दुभागतात. तिसरा गुणधर्म कर्ण चौरसाचे सम्मुख कोन दुभागतात. आता सम्मुख म्हणजे कोन डी, याचा सम्मुख कोन कोणता आहे, कोन बी. हे सम्मुख कोन आहे. कोन ए चा सम्मुख कोन, कोन सी म्हणजे समोरासमोरील कोन. गुणधर्म काय सांगतो की कर्ण चौरसाचे सम्मुख कोन दुभागतात. आता या कर्ण काढलं की या कोनाचे दोन भाग होतात. ऑलरेडी हा कोन किती अंशाचा आहे, 90 अंशाचा. मग किती होईल इथं, 45, इथं 45. म्हणजे प्रत्येक कोन हा 45 45 45 45 45 अंशाचा होईल कर्ण काढल्यामुळे. म्हणून आता हा जो काटकोन त्रिकोण आहे हा 45, हा 45, हा 90. अशा प्रकारे हा काटकोन त्रिकोण तयार होतो. आता कर्ण चौरसाचे सम्मुख कोन दुभागतात. हा गुणधर्म आपल्याला याच्यातला ऍड आहे, नवीन आहे. अशा प्रकारे हे चौरसाच्या संदर्भातली माहिती आहे. आता यानंतर आपण पुढील चौकोनाकडे वळूया. आता चौकोनाचा जो तिसरा प्रकार आहे समभुज चौकोन, रोम्बस. हा जो रोम्बस आहे, समभुज याच्या नावातच आहे. सम म्हणजे सारखं, भुज म्हणजे बाजू. ज्या चौकोनाच्या चारही बाजू एकरूप आहेत किंवा समान लांबीच्या आहेत त्या चौकोनाला समभुज चौकोन असे म्हणतात. आता बघा त्याची व्याख्या. ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन म्हणतात. तुम्ही म्हणसाल मग चौरसाची बी होती, परंतु चौरसामध्ये याच्यामध्ये एक फरक आहे की चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन होता, याचा नाही. दोघांमध्ये तफावत मुख्य. याच्या चारी बाजू जरी एकरूप असेल तरी याचा प्रत्येक कोन काटकोन नाहीये. म्हणून याच्या
याच्यात आणि त्याच्यात हा फरक आहे. पण ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्या चौकोनाला समभुज चौकोन म्हणतात. या ठिकाणी समभुज चौकोनाची आकृती आहे. तर मागचे दोन जे चौकोन आहेत त्यांची आकृती आहे. थोडंसं आपल्या लक्षात असू द्या. चौकोनाचा प्रकार म्हणले की त्यांची जी फिगर आहे ती आपल्या पटकन लक्षात आल्या पाहिजे की तिची फिगर कशी असते. कारण आकृती पाहिली की आपल्याला ओळखता आल्या पाहिजे हा चौकोन हा आहे आणि त्याचे गुणधर्म तर आपल्याला नंतर कळतातच. आता याचे जे गुणधर्म महत्वाचे 3 आहेत. पहिला गुणधर्म काय आहे, चारी बाजू एकरूप असतात. तो लिहायची गरज नाही कारण ते व्याख्येमध्ये इन्क्लूड आहे. सम्मुख कोन एकरूप असतात. आयताचा प्रत्येक कोन एकरूप होता, चौरसाचा प्रत्येक कोन एकरूप होता म्हणजे काटकोन होता 90 अंशाचा. याचे सम्मुख कोन समजा हा कोन एकरूप आहे, हा कोन आणि हा कोन एकरूप आहे, हा कोन सम्मुख कोन. हे जेवढं असेल समजा हे 80 असेल तर पर्यायाने हे 80 असेल म्हणजे हा पूर्ण कोन. हा 80 आणि हा 80. मग हा 80 आणि हा 80 असेल 160. मग उरलेला जो आहे हा 100 आणि हा 100. अशा प्रकारे याचे सम्मुख कोन एकरूप असतात. चौरसाचे चारही कोन एकरूप होते. समभुज चौकोनाचे सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोन एकरूप असतात. हा त्यांचा पहिला गुणधर्म. दुसरा, कर्ण समभुज चौकोनाचे सम्मुख कोन दुभागतात. आता ह्याचे जे दोन कर्ण काढलेले आहेत SQPR हे सम्मुख कोन दुभागतात. आता मी अगोदर सांगितले होते की हे 80 आहे समजा गृहीत धरलं तर हे किती होईल 40 हे 40 हे 40 हे 40 हे 100 आहे 50 50 50 50 म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण सम्मुख कोन दुभागतात. चौरसाचे कर्ण सुद्धा सम्मुख कोन दुभागतात. म्हणजे दोघांमधला गुणधर्मामधला हा साम्य आहे. तिसरा जो गुणधर्म आहे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. हे जे दोन कर्ण आहे PR आणि SQ हे परस्परांना तर दुभागतातच, समान भाग करतात आणि काटकोनात दुभागतात म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार. चौरसाचे सुद्धा कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. याचे सुद्धा चौकोनात कर्ण परस्परांना दोन गुणधर्म समान आहेत. कर्ण समभुज चौकोनाचे कोन दुभागतात, चौरसाचे तेच आहे. कर्ण परस्परांना काटकोन दुभागतात, चौरसा सुद्धा तोच गुणधर्म आहे. मग आणि फक्त बदल असा आहे की याचे सम्मुख कोन एकरूप असतात, त्याचे चारही कोन एकरूप असतात. अशा प्रकारे हा समभुज चौकोन आहे. समभुज चौकोनाची आपल्याला माहिती आली. आता तिन्ही चौकोनामधला जो फरक आहे तो लक्षात ठेवायचा. आयताच्या समोरासमोर बाजू एकरूप आहेत, चौरसाच्या चारी बाजू एकरूप आहेत, समभुज चौकोनाच्या चारी बाजू. आयताचा प्रत्येक कोन काटकोन आहे, चौरसाचा प्रत्येक कोन काटकोन आहे, समभुज चौकोनाचा समोरासमोरील कोन एकरूप आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला या गुणधर्मावर आधारित तिन्ही चौकोनाचे जे गुणधर्म आहे आपण बघितले यावर आधारित आहे सराव संच 8.2 उद्या बघू.